माझं नाव विवाद आहे. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य होतो. माझे आई-वडील लहानपणीच मला सोडून गेले होते. 7 वर्षाच्या वयात माझ्या मामा-मामीने मला सांभाळून मोठं केलं होतं. त्यांनी मला पूर्ण जीवनभर खूप प्रेम दिलं. माझी मामीच्या 2 मुली होत्या आणि त्या दोघीही खूप सुंदर होत्या. माझ्या वडिलांचे एक स्वप्न होते की ते मला उच्च शिक्षण देऊन यशस्वी व्यक्ती बनवून पाहू इच्छित होते. पण जेव्हा मी 7 वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील आणि आई दोघेही मला या जगातून सोडून गेले होते. पण माझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी माझ्या मामा यांच्यावर माझ्या सर्व जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मी माझ्या आईवडिलांचा एकटा मुलगा होतो. माझ्या मामांनी मला पूर्णपणे त्यांच्या मुलासमान सांभाळलं. मामांना स्वतःचा मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या मुलासमान मानलं. माझ्या वडिलांचा व्यवसाय खूप चांगला होता, त्यामुळे त्यांनी सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती आणि या संपत्तीतून माझ्या मामांनी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं. माझ्या वडिलांकडे खूप बँक बॅलन्स होता, जो माझ्या नावावर होता आणि प्रॉपर्टीही होती. तर मामांचा साधा व्यवसाय होता. मामा-मामीने लहानपणापासूनच माझी खूप काळजी घेतली. मी दिल्ली विश्वविद्यालयात शिकत होतो, तर माझं घर हैदराबादमध्ये होतं. 7 वर्षापूर्वी मी विश्वविद्यालयात गेलो होतो तेव्हा फक्त मामा-मामीशी फोनवरच संवाद होत होता. जेव्हा मी माझं शिक्षण पूर्ण करून मामा-मामीच्या घरात आलो तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण माझ्या आईवडिलांच्या नंतर माझ्यासाठी तेच सर्व काही होते. त्यांच्या 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव रुही आणि छोट्या मुलीचं नाव मीना होतं. दोघीही खूप सुंदर होत्या. त्यांच्या दोघींशी माझं खूप चांगले संबंध होते. मीना तर मला आपला भाऊ मानत होती आणि दोघीही माझ्यापेक्षा वयाने छोट्या होत्या. पण रुहीचं वर्तन वेगळं होतं. ती फारशी कोणाशी बोलत नव्हती. पण मी पाहिलं होतं की ती लहानपणापासूनच माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. रुहीमध्ये एक कमी होती. ती एका पायाने अपंग होती आणि तिला चांगल्या प्रकारे चालता येत नव्हतं. काही वर्ष गेल्यानंतर आम्ही मोठे झालो होतो. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, त्यामुळे मला आता घर गाठायचं होतं. घरी आल्यावर सर्वांनी माझं चांगलं स्वागत केलं. सर्व लोक माझ्या घरात येण्यामुळे खूप आनंदित झाले होते. मी इतक्या वर्षांनंतर सर्वांशी भेटलो होतो, त्यामुळे माझ्या आनंदाला काहीच ठिकाण नव्हतं. घर म्हणजे घरच असतं. येथे आल्यावर मला इतका आनंद झाला होता, तितकंच मला माझ्या आईवडिलांची खूप आठवणही आली. काश ते आज जिवंत असते, तर त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल किती आनंद व्यक्त केला असता. आता मला कामाच्या शोधात जावे लागणार होते, कारण मी चांगला शिक्षित होतो. त्यामुळे मी गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात होतो आणि काही काळानंतर माझा गव्हर्नमेंट जॉबही लागली. वेळ पुढे सरकत होता. या दरम्यान मीनाच्या विवाहाचा प्रस्ताव येत होता. मामा-मामी खूप गोंधळले होते की काय करावं. त्यांनी याबद्दल माझ्याशी चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की जर प्रस्ताव चांगला असेल तर त्यांनी मीनाच्या विवाहाची तयारी केली पाहिजे. पण समस्या अशी होती की मीनापेक्षा मोठी रुही होती. मोठ्या मुलीच्या विवाहापूर्वी ते छोट्या मुलीचा विवाह करू इच्छित नव्हते. ते सर्वात आधी मोठ्या मुलीच्या विवाहाची तयारी करत होते. पण रुहीचा विवाह शक्य होत नव्हता, कारण रुही एका पायाने अपंग होती आणि तिच्यासाठी प्रस्ताव येत नव्हते. मीना सुंदर होती आणि तिच्यासाठी प्रस्ताव येत होते. मामा-मामी यामुळे खूप चिंतेत होते आणि त्यांची चिंता मला देखील खूप अस्वस्थ करत होती. कधीकधी मीनाला हे दुःख होत होतं की मोठ्या बहिणीच्या कारणामुळे तिच्या आईवडिलांनी तिच्या चांगल्या प्रस्तावांना नाकारले आहे. पण मामा-मामी त्यांच्या दोन्ही मुलींसाठी चिंतित होते. मी त्यांना सांगितलं की जर मीनासाठी प्रस्ताव आले तर त्यांनी तिच्या विवाहाची तयारी केली पाहिजे आणि जर रुहीसाठी प्रस्ताव आला तर तिचाही विवाह होईल. रुहीच्या कारणाने मीनाचं वय वाढेल, कारण मीना सध्या सुंदर आहे आणि तिला प्रस्ताव येत आहेत. हा तिच्या आयुष्यातील एक चांगला काळ आहे. पण पुढे जाऊन जर तिचं वय वाढलं आणि प्रस्ताव आले नाहीत तर त्यावेळी तुम्हाला मीनासाठी चिंतेत होण्याची गरज लागू शकते. माझं बोलणं मामांना योग्य वाटलं, पण मामी त्यास मान्यता देत नव्हत्या. मामी म्हणाल्या की मोठ्या मुलीसाठी प्रस्ताव येत नाहीत तर छोट्या मुलीच्या विवाहानंतर तिच्यासाठी प्रस्ताव आणखी कमी होतील, त्यामुळे तिचा विवाह कधीच होणार नाही. मी मामीला सांगितलं की मामी, तुम्ही चिंता करू नका, रुहीचा विवाह लवकरच होईल. पण तुम्हाला मीनाच्या विवाहाबद्दल आधी विचार करावा लागेल. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मामा-मामीने मीनाच्या विवाहाची तयारी केली, कारण तिच्यासाठी एक चांगल्या कुटुंबातून प्रस्ताव आला होता, जिथे मीना खूप खुश राहू शकत होती. आता रुही घरात एकटीच राहिली होती. तिला खूप दुःख होतं, कारण ती मोठी बहीण होती आणि तिच्या विवाहाची वेळ आधी येण्याची अपेक्षा होती. पण नशिबात मीनाच्या विवाहाची वेळ आधी होती. रुहीने नेहमीच माझ्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला बहिणीच्या नजरेनेच पाहत होतो. मी कधीच त्या 2 बहिणींवर अश्लील नजरेने पाहिलं नाही. अखेर त्या माझ्या मामाच्या मुली होत्या. मीना तर मला तिचा भाऊच मानत होती. पण रुहीच्या विचित्र वर्तनामुळे मला खूप त्रास होत होता. जेव्हा मी हॉस्टेलमध्ये राहत होता तेव्हा ती मला विचित्र मेसेज पाठवत असे. तिचे मेसेज वाचून त्रस्त होऊन मी तिचा नंबर अनेक वेळा ब्लॉक केला. ती म्हणत होती की ती मला तिचा भाऊ मानत नाही, ती मला तिचा मित्र बनवू इच्छिते. माझ्या बहिणींची दोस्ती वाढवण्याचा मला काहीच शौक नव्हता. जेव्हा मी ऑफिसमधून घरात येत असे तेव्हा रुही दरवाजावर माझ्या प्रतीक्षेत बसलेली असायची आणि लगेचच नोकराणीला माझ्यासाठी पाणी आणायला सांगायची. तिची ही कृती मला थोडी विचित्र वाटायची. कुणास ठाऊक तिला माझी काळजी का वाटत होती. मी आजारी असायचो तेव्हा पण तिला माझी खूप काळजी वाटायची. ती असेच म्हणायची की मीना गेल्यानंतर मी एकटीच राहिली आहे विवाद. तू माझ्याशी बोलतही नाही. तू माझ्याशी दोस्ती वाढवून माझ्या एकटेपणावर पाणी घालू शकतो.
मला असं वाटायला लागलं की तिला मीनाच्या लग्नाचं दुःख होतं. तिला असं वाटत होतं की तिचं लग्न आधी झालं पाहिजे होतं. असं सगळं चालू होतं की एक दिवस आम्हाला एक विचित्र बातमी मिळाली. मामाच्या दुकानातून फोन आला की त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. मी त्यांच्या दुकानात गेल्यावर त्यांची तब्येत खरंच खूप खराब होती. मी त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोचवलं. मामा 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. नंतर डॉक्टरांनी आम्हाला एक अशी बातमी दिली जी आम्हाला खूप धक्का देणारी होती. मामाजी आम्हाला या जगातून सोडून गेले होते. मामी आणि रुही हा धक्का सहन करू शकत नव्हत्या. त्यांना मी मोठ्या कष्टाने सांभाळलं. मामाजींचा मृत्यूचं मला खूप दुःख होतं. शेवटी ते माझ्या आईचे भाऊ होते आणि माझ्या पप्पांसारखेच होते. आता तेही आम्हाला सोडून गेले होते. मामी रडत रडत हेच सांगत होत्या की मी तुमच्याशिवाय रुहीची काळजी कोण करणार? तुमच्याशिवाय आम्ही काय करणार? मी मामींना सांत्वन दिलं की तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या आणि रुहीकडे लक्ष देईल. शेवटी तुम्हीही तर लहानपणापासून आतापर्यंत माझ्याकडे लक्ष दिलं आहे. मी कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही. एका मुलासारखा तुमची सेवा करेल. आणि याप्रमाणे मी मामीची आणि रुहीची खूप काळजी घेतली. मीना आपल्या सासरी खूप खुश होती. अनेक महिने असं चालू होतं. पण मी लक्षात घेतलं की मामी गप्पा-गप्पात माझ्याशी रुहीच्या लग्नाची चर्चा करत होत्या. वारंवार म्हणायच्या की मला हवं आहे की रुहीचं लग्न हो. त्यासाठी तुझ्यासारखा एक चांगला मुलगा मिळावा. मी मामींना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. मी रुहीसाठी एक चांगले नाते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी अनेक लोकांना रुहीच्या विषयी सांगितलं आहे. मामी म्हणायच्या, बेटा रुही खूप चांगली मुलगी आहे. मला तिच्यासाठी पूर्णपणे तुझ्यासारखाच मुलाचा शोध आहे. कारण तू खूप चांगला आहे. तुझ्यासारखा मुलगा तर देव प्रत्येकाला देव. जो आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेतो. जो एक चांगला आणि इमानदार व्यक्ती आहे. मी मामींना सांगितलं, मामी तुम्हीच तर माझे पालनपोषण केले आहे. माझं चांगलं होणंही तुम्हीच दिलेल्या प्रेमामुळे आहे. रुहीसुद्धा माझ्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होती. रात्री ती माझ्या खोलीत येऊन माझी काळजी घेण्याची सुरुवात करायची. ती असे म्हणायची की तू आमची किती काळजी घेतोस. तिने काही वेळा माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला, तर कधी मला खांद्यावरून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण मी नेहमीच तिच्यापासून दूर राहायचो. मला तिची काळजी होती. म्हणूनच मी अनेक लोकांशी तिच्या विवाहासाठी चर्चा केली होती. पण तिच्या विकलांगतेमुळे तिच्यासाठी योग्य साथीदार मिळवण्यात अडचण येत होती. मामी ही मामाच्या मृत्यूनंतर मला अधिक प्रेम दाखवू लागली आणि प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी माझ्या आवडीचं अन्न बनवायची. एकदा माझ्या मित्राने त्याच्या लग्नासाठी मला आमंत्रित केलं होतं आणि लग्नाचा दिवस आला. आम्ही सर्व मित्र लग्नात गेलो आणि तिथे सर्वजण खूप आनंद घेत होते. आम्ही वरातीत गेलो होतो आणि तेथे पुरुष आणि महिलांसाठी वेगळ्या खाण्याची अरेंजमेंट होती. त्यामुळे पुरुषांसाठी खुलं वातावरण होतं. सर्व मुलगे गाण्यांवर नाचत होते आणि तिथे कोणतीही मुलगी नव्हती. परंतु मित्राचं लग्न झाल्यावर विदाईच्या वेळी मी मित्राच्या बायकोसह एक सुंदर मुलगी पाहिली. ती पाहिल्यावरच मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण ती मुलगी खूप सुंदर होती. विदाईच्या वेळी तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि थोडी बोर होत असली तरी ती मला खूपच चांगली वाटली. बारात आपल्या घराकडे परत गेली होती आणि मीही लग्नातलं जेवण खाऊन घरी परतलो होतो. घरी आल्यावर कपडे बदलून बिछाण्यावर लेटल्यावर लगेचच मला झोप लागली. कारण मी खूप थकलो होतो. त्या 5 मिनिटांच्या झोपेत माझ्या डोळ्यासमोर ती मुलगीच फिरत होती. ती माझ्याशी स्वप्नात बोलत होती आणि अचानक रुहीने येऊन मला जागं केलं. मी घाबरून उठलो आणि लक्षात आलं की मी स्वप्न पाहत होतो. रुही म्हणत होती की मामीला ताप आला आहे. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. रुहीची ही बातमी ऐकून मी घाबरलो आणि पटकन मामीच्या खोलीत गेलो. मामीला तप्त असलेले पाहून मी त्यांना माझ्या गाडीत बसवून डॉक्टरकडे घेऊन गेलो. रात्र होत असल्याने डॉक्टरही उपलब्ध नव्हते. त्यामुळे मोठ्या कष्टाने मी एका डॉक्टरच्या घराचा दरवाजा वाजवला आणि मामीला औषध मिळवून दिलं. मामीची तब्येत काहीशी सुधारल्यावर मी परत आपल्या खोलीत गेलो आणि विचार करू लागलो की काश मला पुन्हा तेच स्वप्न येईल. पण त्यानंतर संपूर्ण रात्र त्या मुलीच्या विचारात माझी झोपच उडाली आणि दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. ऑफिसमध्येही पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर त्या मुलीचा चेहरा फिरत होता. घरी परतताना माझ्या मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की आज तुला रिसेप्शनसाठी लवकर तयार व्हायची आहे. घरात आल्यावर मी तात्काळ तयारीला लागलो. तयारी करत असताना रुही माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आज तर तू खूप स्मार्ट दिसत आहेस. मला नाही आवडत की तू रिसेप्शनला जावे. तिचं हे बोलणं ऐकून मी तिला गंभीरपणे पाहू लागलो. ती म्हणाली, कारण तू खूप चांगला दिसत आहे, त्यामुळे तुला नजर लागू शकते. मी तिच्या बोलण्यावर हसत तिथून निघालो. कारण माझ्या मित्राचा कॉल येत होता. मी आणि माझे मित्र रिसेप्शनला पोहोचलो. मी तिथे पोहोचताच त्या मुलीला शोधत होतो, पण ती कुठेच दिसत नव्हती. मी सतत तिला शोधत होतो आणि काही वेळाने ती मला दिसली. पण आज तर ती कालच्यापेक्षाही जास्त सुंदर दिसत होती. गुलाबी रंगाचा सूट आणि लांबसडक केसांच्या वेडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. मी तिला फक्त पाहतच राहिलो आणि मला विश्वासच बसत नव्हता की जमिनीवर इतक्या सुंदर मुली असू शकतात. तिच्या प्रेमात मी पूर्णपणे बुडालो होतो. तिचं दर्शन झाल्यावर माझा रिसेप्शनमधील रस कमी झाला आणि माझे मित्र सतत मला विचारत होते, तुझं लक्ष कुठे आहे? तू कुठे हरवला आहे? पण मी त्यांच्या प्रश्नांना दुर्लक्ष करत जड मेहनत करून त्यांच्या बोलण्यात लक्ष देत नव्हतो. कारण माझ्या नजरा सतत त्या मुलीला शोधत होत्या.
आजही जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझी अवस्था खूपच खराब झाली होती आणि सतत माझ्या डोळ्यासमोर त्या मुलीचा चेहरा येत होता. माझ्या मनात आता खूपच अस्वस्थता होती. मी त्या मुलीला भेटू इच्छित होतो. म्हणूनच मित्राच्या लग्नाला काही दिवस गेले आणि मी लगेच त्याच्याकडे त्या मुलीच्या माहितीचा मागोवा घेण्यासाठी सांगितले. त्या मित्राला याबद्दल काहीच माहिती नव्हतं की मी कोणत्या मुलीला पसंत करतो. मी सांगितल्यावर त्याला समजत नव्हतं. त्यामुळे त्याने आपल्या मोबाईलमध्ये लग्नाच्या अनेक फोटोचा स्लाईड शो दाखवला. त्यात मला ती मुलगी सापडली. त्यावरून मी त्याला त्या मुलीविषयी सांगितलं आणि त्याने तिला ओळखलं. ती त्याची बहीण होती, म्हणजेच त्याच्या मामाची मुलगी होती. मी मित्राला सांगितलं की त्याने आपल्या आईला सांगावे आणि मला माझ्या मामीला त्या मुलीच्या घरात घेऊन जाऊन तिला नाते मागायचे आहे. माझे हे ऐकून अचानक मित्राला राग आला. त्याने मला समजावण्यास सुरुवात केली की ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. तो म्हणाला, तू कुठे आणि ती कुठे? त्याचा अर्थ म्हणजे मी एक चांगली नोकरी करणारा आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा होतो, तर ती एक सामान्य आणि गरीब बापाची मुलगी होती. त्याच्या मते मी अशा गरीब कुटुंबातील मुलीला डिझर्व करत नव्हतो. पण मला याचे काहीच महत्त्व नव्हते. मी त्याला काम दिलं की त्याने आपल्या मामाला सांगावे की मी उद्या आपल्या मामीला घेऊन तिथे येणार आहे. मी घरात परतून मामीला त्या मुलीविषयी सांगितलं आणि ते ऐकून मामीचे होश उडाले. ती म्हणाली, बेटा हे तू काय करत आहेस? मी त्या मुलीच्या घरात जाऊन नाते घेऊन जाऊ शकत नाही, जिला मी ओळखतही नाही. मामीच्या बोलण्यात खूप घबराट होती. मी तिला म्हटले, मामी मी तुम्हाला सर्व सांगतो. तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. ती मुलगी माझ्या मित्राच्या मामाची मुलगी आहे. ती गरीब कुटुंबाची आहे, पण मला त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही. मला फक्त तिच्याशी लग्न करायचे आहे. परंतु मामी म्हणाल्या, बेटा मी तुझ्यासाठी मुलगी शोधली आहे आणि माझी इच्छा आहे की तू माझ्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करावे. मी म्हणालो, मामी हे कसे होऊ शकते? मी त्या मुलीवर प्रेम करू लागलो आहे. मी माझ्या मनाच्या हातात कोंडलेला आहे, त्यामुळे मी तिच्याशिवाय कोणाशीही लग्न करू शकत नाही. माझ्या बोलण्यावर मामी शांत होऊन गेली आणि मी जिद्दीने तिला त्या मुलीच्या घरात नाते घेऊन जावेच लागेल असे सांगितले. माझ्या सांगण्यावर मामी त्या मुलीच्या घरात नाते घेऊन गेली. पण मी पाहिले की मामीच्या मूडमध्ये खूपच ताण होता आणि रुहीचे मूडही काहीतरी चांगले नव्हते. मी अनेक वेळा रुहीच्या डोळ्यात अश्रू पाहिले. जेव्हा मी तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिला बोलण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती माझ्या बोलण्याला उत्तर देत नव्हती. ज्या प्रकारे ती पूर्वी माझ्या जवळ होती तशीच आता ती माझ्यापासून दूर होऊ लागली होती. मामी फक्त मला जेवण देत होत्या आणि बहुतेक वेळा माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होत्या. या लोकांच्या अशा वर्तनामुळे मला काहीच कळत नव्हते. मामीचे तर मी ओळखत होतो की त्यांना त्यांच्या पसंतीच्या मुलीशी माझे लग्न करायचे आहे, पण रुहीच्या बाबतीत मला काहीच कळत नव्हते की ती माझ्या विरुद्ध का वागते आहे. मीनाला जेव्हा समजले की माझे नाते ठरले आहे तेव्हा ती खूप आनंदित झाली, कारण मामी जेव्हा मुलीच्या घरात नाते घेऊन गेल्या होत्या त्यांनी लगेचच नाते मान्य केले होते. माझ्या मित्राने त्यांना माझ्याबाबत सर्व काही सांगितले होते आणि त्यांनी हेही मान्य केले होते की आम्हाला त्या मुलीच्या इतर कोणत्याही हुंड्याची गरज नाही. ते गरीब होते आणि त्यांच्या मुलीचे नाते इतक्या सहज चांगल्या कुटुंबात होणार होते, त्यामुळे ते सहज मान्य झाले होते. माझ्या लग्नाची तारीख ठरली होती, पण मी पाहत होतो की माझ्या लग्नाच्या तयारीत मामी जरी सर्व काही करत होत्या तरी त्या अगदी खुश नव्हत्या. मामीच्या खराब मूडला पाहून मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विचारले की तुम्ही या नात्याबद्दल खुश नाही आहात का? तुम्ही माझ्या पसंतीच्या लग्नावर खुश नाही आहात का? त्या म्हणाल्या, तू आमची मर्जी चालूच दिली नाही. असं नाही की मला तुझ्या लग्नाबद्दल आनंद नाही. मी आनंदी आहे, कारण तू माझ्या मुलासमान आहे, पण तुझ्या आनंदासाठी मी कुणाच्या तरी आनंदाला मारले आहे. मामीच्या बोलण्यावरून मला काही समजत नव्हते. माझे लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशीच होणार होते. माझ्या होणाऱ्या पत्नीचे नाव शीतल होते आणि शीतलला मिळवण्यासाठी मी खूप आतुर होतो. शेवटी माझे लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशीच होत होते. मी, मामी, मीना आणि माझ्या काही इतर मित्रांसह शीतलच्या घरी वरात घेऊन गेलो होतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नात रुही सहभागी झाली नव्हती. रुहीला काय झाले ते कळत नव्हते. ती खूप उदास आणि चिडचिडी होऊ लागली होती. ती सतत मामीशी वाद करत राहायची. मला आता या लोकांच्या चिंता कमी वाटत होत्या, कारण मी माझ्या आनंदात मग्न होतो. लग्नाच्या सर्व विधी झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला विदा करून आमच्या घरी आणले. शीतलला मिळवून मी खूप आनंदी होतो, कारण ती आता माझ्या घरात आली होती. आम्ही दोघांनी एकत्र जीवनाची सुंदर सुरुवात केली होती. मी तिला माझ्या प्रेमाची माहिती दिली, त्यामुळे तिला कळाले की मी तिच्यावर किती प्रेम करत होतो. हळूहळू तीही माझ्या प्रेमात हरवली होती. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप खुश होतो. शीतल घरातील सर्व कामे करीत होती, पण मामी आणि रुहीचं शीतलकडे वागणं खूपच वाईट होतं. मामी शीतलशी नीट बोलतही नव्हत्या आणि रुही तर आपल्या खोलीतून बाहेरच येत नव्हती. ती सतत आपल्या खोलीतच राहत होती. एक दिवस शीतल मला म्हणाली की रुहीची तब्येत ठीक नाही. शीतलच्या तोंडून हे ऐकून मला रुहीसाठी चिंता वाटू लागली. म्हणून मी तिच्या खोलीत गेलो आणि विचारले, रुही तुला काय झाले आहे? तुझी तब्येत इतकी अस्वस्थ का राहत आहे? तुला काही अडचण आहे का? माझी गोष्ट ऐकून रुही म्हणाली, आज तुला माझ्या खोलीत येण्याची आणि माझी हालचाल विचारण्याची फुरसत मिळाली आहे का? मी म्हटले, माझ्या फुरसतीचा प्रश्न नाही, पण तू तर माझ्या लग्नातही आली नाहीस. चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जात आहे. ती म्हणाली, मी ठीक आहे. मला तुझ्याबरोबर कुठेही जायचे नाही. मला झोप येत आहे. तू माझ्या खोलीतून जाऊ शकतो.
तिच्या अशा बेरुखीने मी चिडलो आणि तिला दुर्लक्षित करत खोलीतून बाहेर आलो. कारण मी नेहमीच अशा व्यक्तींना, जे की त्यांचे नखरे दाखवत होते, त्यांना काही महत्त्व देत नव्हतो. शीतल विचारू लागली की रुहीला डॉक्टरकडे का नेले नाही. मी सांगितले ती आपल्या स्थितीसाठी स्वतःच जबाबदार आहे. मला समजत नाही तिला काय झाले आहे. दुसरीकडे मामी सारा दिवस आपल्या मुलीच्याकडेच राहत होत्या. त्यांनी माझ्या पत्नीच्या सोबत बसणे किंवा तिच्याशी संवाद साधणेही पसंत केले नाही. शीतलने कधीही मला रुही आणि मामीच्या तक्रारी सांगितल्या नाहीत. तरीही मी घरातील वातावरण स्वतःच पाहत होतो. मला समजत नव्हते की त्या दोघी असं का वागत होते. एकीकडे मला या बाबतीत चिंता होती, तर दुसरीकडे मला एक गंभीर समस्या भेडसावत होती. मला एक असा आजार झाला होता ज्याबद्दल मी कोणालाही सांगू शकत नव्हतो. डॉक्टरने म्हटले की तुम्ही नामर्द आहात आणि कदाचित तुम्ही कधीच ठीक होऊ शकणार नाही. डॉक्टरांच्या बोलण्यामुळे मला एक खोल धक्का बसला. याबाबत मी माझ्या पत्नीला काहीच सांगितले नाही, कारण मला वाटत नव्हते की तिने माझ्या या समस्येने त्रस्त व्हावे किंवा ती मला सोडून जाईल. कारण अनेक मुली अशा समस्यांमुळे आपल्या पतीला लवकरच सोडून देतात. मी या समस्येमुळे खूपच अस्वस्थ होतो. शीतल मला पुन्हा पुन्हा विचारायची की तुम्हाला काय झाले आहे, तुम्ही का सतत चिंतेत राहता. मी तिला काय सांगावे. माझ्यासाठी शांत राहणेच उत्तम होते. हळूहळू मी तिच्यापासून दूर होत गेलो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शीतलने कधीही या बाबतीत मला काहीही तक्रार केली नाही. तिच्या धैर्यावर मला आश्चर्य वाटायचे की ती माझ्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की मी जे म्हणायचो तेच ती करत राहायची. तिने कधीही माझ्यापुढे काहीच प्रश्न विचारले नाहीत. ती इतकी सहन कशी करू शकते. तिच्या जागी असं दुसरी कोणतीही स्त्री असती तर नक्कीच गोंधळ केला असता. शेवटी पती स्वतःचे हक्क न पूर्णपणे बजावता मी तिच्या हक्काची पूर्तता करत नव्हतो, तरीही ती शांत राहिली. हे माझ्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक होते. मी अनेक वेळा तिला याबद्दल सांगायचा विचार केला, पण प्रत्येक वेळी ती समोर आल्यावर मी लाजत होतो आणि काहीही सांगू शकत नव्हतो. आणि जेव्हा आम्ही दोघे खोलीत एकटे असायचो तेव्हा मी तिच्या नजरेला थेट बघू शकत नव्हतो. त्यामुळे मी दुसऱ्या खोलीत जाऊन सोफ्यावर बसून झोपून जात असे. काही दिवस असेच जात गेले आणि मी खूप चिंतेत होऊ लागलो. मला काहीच समजत नव्हते. शेवटी माझ्या ह्या आजाराचा काय करावे हेच मला कळत नव्हते. मी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी गेलो होतो. डॉक्टरने म्हटले की तुम्ही नामर्दीची औषधे घेतली आहेत. डॉक्टरांच्या बोलण्यावर मी आश्चर्यचकित झालो. मी डॉक्टरला म्हटले, तुम्ही कोणत्या गोष्टीची चर्चा करत आहात. मी कोणतीही अशी औषधे घेतली नाही. डॉक्टरांनी मला सांगितले की तुमच्या स्थितीचं कारण म्हणजे तुम्ही 1-2 महिन्यांपूर्वी नामर्दीची औषधे घेतली आहेत. तुमचा उपचार खूपच कठीण आहे, कारण अशा परिस्थितीत 10 पैकी 7% लोकच या आजारातून मुक्त होतात. मी म्हटले, डॉक्टर मला उपचार सुरू करायचा आहे. कृपया माझा उपचार सुरू करा. डॉक्टरांनी माझ्या मागणीवर उपचार सुरू केला. पण मी विचारात पडलो की मी ही औषधे कधी आणि कशी घेतली आहेत. मला तर काहीच माहिती नव्हते. मी माझ्या या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एका मित्राकडे गेलो. त्याला सगळी माहिती सांगितल्यावर तो म्हणाला, असं वाटतं की तुझ्या घरच्या कोणीतरी तुला हे औषध देत आहे. तू स्वतः औषधे घेत नाही, म्हणजे घरचं कोणीतरी तुला खाण्यातून हे औषध देत आहे. माझ्या मित्राच्या बोलण्याने मी धक्क्यात पडलो. मी म्हटले, असं काही होऊ शकत नाही. माझ्या घरचं कोणीतरी माझ्यासोबत असं कसं करू शकते. मला जेवण तर माझी पत्नीच देत होती, पण ती तर घरीच असते. तिला हे औषध कोण आणून देईल. तिने लग्न झाल्यापासून घराबाहेर पाऊलही टाकलेले नाही. माझ्या मित्राने मला सूचित केले की हे सर्व काही माझ्या घरच्या सदस्यानेच केले आहे. त्यामुळे मी घरच्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मी बहाणे करून मामी आणि रुहीशी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केले. माझ्या पत्नीचाही मी निरीक्षण करत होतो, पण मला तिच्यावर काहीही संशय आलेला नव्हता. एक दिवस मामी रुहीला डॉक्टरकडे घेऊन जात होत्या. मी माझ्या पत्नीला सांगितले की मी तुला माहेरी सोडून येतो, संध्याकाळी परत ये. माझ्या बोलण्यावर ती माहेरी जाण्यास तयार झाली. मामी आणि रुही बाहेर पडल्यावर मी तिला तिच्या माहेरी सोडून लगेचच घरात परत आलो. मी रुहीच्या खोलीची तपासणी सुरू केली, पण मला त्यात काहीच सापडले नाही. मला सर्वात जास्त संशय रुहीवर होता, कारण ती माझ्या लग्नातही सहभागी झाली नव्हती. मग मी मामीच्या खोलीकडे गेलो आणि त्यांच्या खोलीचीही पूर्णपणे तपासणी केली. त्यातही मला काहीच सापडले नाही. मी विचार केला की एकदा माझ्या खोलीची तपासणी करावी. जरी मला शीतलवर संशय नव्हता, तरीही मी तिचे कपाट आणि काही आवश्यक वस्तूंची तपासणी केली, पण मला तिथेही कोणतीही औषधं सापडली नाही. थकल्यावर मी किचनमध्ये जाऊन थंड पाणी पिण्यासाठी गेलो. पाणी प्यायला काचेचा घेतलेला ग्लास चुकून माझ्याकडून पडून जमिनीवर पडला. त्यामुळे मला दुसऱ्या ग्लासची गरज भासली, पण किचनमध्ये तो दिसत नव्हता. म्हणून मी काही कपाट उघडून पाहिली. मी किचनमध्ये जास्त जात नसल्यामुळे मला किचनच्या वस्तूंची माहिती नव्हती, पण दुसरे कपाट उघडल्यावर मला काय दिसले त्याने माझे धाडस हरवले. त्या कपाटात औषधांचे काही रॅपर ठेवलेले होते. मी त्या औषधांना घेऊन माझ्या खोलीत आलो आणि यूट्यूबवर त्यांची माहिती घेतली. तेच नामर्दीच्या औषधांचे नाव होते जी मला दिली जात होती, पण मी अजूनही समजून घेत नव्हतो की ही औषधे घरात कोण आणत असेल. किचनमध्ये बहुतेक कामं शीतल आणि मामीच करत होत्या, त्यामुळे मला काहीच समजत नव्हते. हे रहस्य आणखी गुंतागुंतीचे होत होते. मी लवकरच किचनमध्ये जाऊन तुटलेल्या ग्लासचे तुकडे डस्टबिनमध्ये टाकले. थोड्या वेळाने मामी आणि रुही डॉक्टरकडून परत आल्या आणि रात्रीच्या वेळेस शीतल देखील घरी आली. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो नाही.
मी औषध माझ्याजवळ ठेवली होती. आता मला पाहायचे होते की किचनमध्ये या औषधांचे शोध कोण घेतो. मी पाहिले की शीतल किचनमध्ये गेली आणि सामान्यपणे तिचे काम केले आणि काम झाल्यावर बाहेर पडली. माझी नजर किचनवरच होती. दुपारच्या जेवणाच्या वेळेस मी बाहेर नाश्ता केला होता आणि शीतलला नाश्ता करण्यास नकार दिला होता. मामीने बहुतेक वेळा जेवण तयार केले आणि शीतल घरच्या इतर कामांची काळजी घेत होती. मामी किचनमध्ये गेली आणि मी त्यांच्यावर लक्ष ठेवले. पाहिले की मामी किचनची तपासणी करत होती आणि अत्यंत चिंतेत दिसत होती. मला समजले की मामी त्या औषधांचे शोध घेत आहे. मामीच्या चेहऱ्यावर घाम येत होता आणि ती त्या कपाटात बारकाईने तपासणी करत होती जिथे मला ती औषधं सापडली होती. तेथे तपासणी करत असताना मामीच्या चेहऱ्यावर एक विचित्र अभिव्यक्ती होती. त्याचवेळी मी किचनमध्ये गेलो आणि मामीला म्हटले, मामी तुम्ही काहीतरी शोधत आहात का? माझ्या बोलण्यावर मामी एकदम शॉक झाल्या आणि म्हणाल्या, नाही, मी तर फक्त जेवण बनवत आहे. मी म्हटले, तुम्ही ही औषधं शोधत आहात का? मामीने आश्चर्याने मला पाहिले आणि जसेच तिची नजर माझ्या हातांवर गेली तिचे होश उडाले. तिने म्हटले, कोणते औषध? मी काहीही शोधत नाही. मी म्हणालो, मामी तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत आहे की तुम्ही खोटे बोलत आहात. मामीने म्हटले, तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? मी किचनमध्ये फक्त मिरच्यांचा डबा शोधत आहे, तोच मिळत नाही. मी म्हटले, मिरच्यांचा डबा तर तुमच्या अगदी समोरच आहे, मग तुम्ही कोणता डबा शोधत आहात? मामीने या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. तिचा चेहरा माझ्या प्रश्नांवर पिवळा झाला होता. माझ्या डोळ्यात राग उसळला आणि मी मामीला म्हटले, मी तुम्हाला माझी आई मानतो. अखेर तुम्ही माझ्यासोबत असे का केले? माझं असं काय चुकलं होतं की तुम्ही मला नामर्द बनवण्याच्या तयारीत आलात? मामी सुरुवातीला माझ्या बोलण्याचे ऐकायला लागल्या, पण नंतर त्यांचा राग उफाळला. तिने म्हटले, तुझं काय अर्थ आहे? तू काय सांगू इच्छितो? तुझी काहीही चूक नाही का? तुझ्यामुळे माझ्या मुलीचे आयुष्य खराब झाले आहे. मी अपेक्षित होती की तू रुहीसोबत लग्न करशील आणि ती आपल्याच घरात राहील. तू घरातल्या मुलाप्रमाणे तिचा खूप विचार करशील, पण तू तिचा फायदा घेतला आणि दुसऱ्या मुलीला घरात आणून बसवले. माझी मुलगी तुझ्यावर प्रेम करत होती. तू माझ्या अपंग मुलीला स्वीकारायला हवे होते. सर्व जगाने तिला नाकारले, पण मला तुझ्यावर विश्वास होता की तू तिला स्वीकारशील. मी आणि तुझे मामा यांनी लहानपणापासून तुला वाढवले आहे. तू माझ्या आणि माझ्या मुलीच्यासाठी इतकेही करू शकत नव्हता का? मी माझ्या मुलीला तुझ्यासोबत खुश पाहायला इच्छित होती, पण ज्या दिवशी तू या मुलीशी लग्न केले तिची तब्येत खराब झाली. ती आधीच अपंग आहे आणि तुझ्या लग्नाने तिला आणखी आजारी केले आहे. माझी मुलगी रात्रभर रडते. जगाने तिला स्वीकारले नाही, पण तिला विश्वास होता की तू तिला स्वीकारशील. त्यामुळेच मला आणि माझ्या मुलीला तुझी पत्नी आवडत नाही. मी तुझ्या सांगण्यावरून या मुलीला घरात आणले, पण मी तिला स्वीकारले नाही. माझ्या मुलीचा बदला घेण्यासाठी मी तुला खाण्यात नामर्दीची औषधे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तू नामर्द बनशील आणि तुझ्या पत्नीपासून दूर राहशील. जसा तू माझ्या मुलीला स्वतःपासून दूर केले, याप्रमाणे तूही तुझ्या प्रेमापासून दूर राहशील आणि तुला आनंद कधीच मिळणार नाही. तुझे सगळे आयुष्यभर पालनपोषण केल्याबद्दल तू आम्हाला हे सगळं दिलं आहे. माझी मुलगी लहानपणापासून तुझ्या स्वप्नांमध्ये हरवलेली होती, पण तू तिच्या सर्व स्वप्नांची मोड केली. हे सांगून मामी रडू लागल्या. मामींच्या हृदयात माझ्याबद्दल किती द्वेष होता हे मला समजले, म्हणून त्यांनी माझ्यासोबत हे सर्व काही केले. रुही माझ्यावर प्रेम करत होती हे मी कधीच समजू शकलो नाही. मला असं वाटत होतं की ती माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला तिच्याकडून प्रेमाची भावना कधीच आली नाही. मी तिला माझी बहीण मानत होतो आणि तिच्याबद्दल कधीही काहीतरी असा विचार केला नाही. मी ज्या मुलीला पसंत करतो मला तिच्याशीच लग्न करायचं होतं. मामीने बदल्याच्या आगीत माझ्या जीवनात मोठी अडचण निर्माण केली होती. त्यांच्या औषधांमुळे मी नामर्द बनलो होतो. त्यांनी हे देखील विचार केला नाही की ज्यांचं त्यांनी संपूर्ण जीवन आई म्हणून पालन केले, त्या व्यक्तीकडून ते किती मोठा बदला घेत आहेत. मामींच्या बोलण्याला मी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या रडण्याचीही सोय केली नाही. पण जसेच मी वळलो तेव्हा मी चकित झालो की किचनच्या दरवाजावर माझी पत्नी उभी होती आणि आमच्या सर्व चर्चा ऐकत होती. माझ्या नजरेला पाहून ती रूममध्ये गेली. मी तिच्या मागोमाग गेलो आणि तिला बोलण्याचा प्रयत्न केला. मी तिला सांगितलं की मी तुझ्यापासून हे सर्व लपवले. मला माफ कर. माझी पत्नी म्हणाली, काहीही गोष्ट नाही. तुम्हाला तुमचे उपचार चालू ठेवायला हवे. मला फक्त तुमचं प्रेम आणि साथ हवी आहे. तिच्या बोलण्याने मला दिलासा मिळाला. ती माझ्यासाठी एक चांगली आणि प्रेमळ पत्नी ठरली. पण मामीच्या चुकीला मी माफ करू शकत नव्हतो. काही दिवस मामीकडून नाराज राहिलो आणि रुहीच्या रूममध्ये गेलो नाही. काही दिवस असेच जात होते. माझी पत्नी माझी काळजी घेतच होती. ती माझ्या प्रामाणिकपणाला माहीत असूनही चांगल्या प्रकारे माझ्यासोबत राहते. एक दिवस रुहीसाठी एका श्रीमंत कुटुंबातून प्रस्ताव आला. त्यांनी मामीसोबत या प्रस्तावाची चर्चा केली होती. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना फक्त मुलींचीच चिंता आहे, कारण त्यांच्या मुलाला एका पायाने अपंग असूनही कुठेच प्रस्ताव मिळत नव्हता. कुणीतरी त्यांना रुहीविषयी सांगितलं, म्हणून ते प्रस्ताव घेऊन आमच्या घरात आले. मामीने मुलीचा फोटो आणि मुलाच्या कुटुंबाबद्दलची माहिती पाहिल्यावर मामीला खूप आनंद झाला. त्यांनी रुहीला या प्रस्तावासाठी मान्यता दिली आणि अशा प्रकारे रुहीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात झाले. मामींनी त्यांच्या कृत्याची माफी मागितली आणि मामी माझ्या मोठ्या होत्या, माझ्या आईच्या जागी होत्या, म्हणून मी त्यांना माफ केले. 2 वर्ष असेच गेले.
माझे उपचार अजून डॉक्टरांशी चालू होते. डॉक्टरांनी उपचाराच्या शेवटच्या टप्प्यात मला काही टेस्ट करायला सांगितल्या. मी त्या टेस्ट केल्या आणि सर्व टेस्ट सामान्य आल्या. काही वेळाने माझी पत्नी प्रेग्नेंट झाली. या बातमीने मी अतिशय आनंदी झालो. मामीही आता माझ्या पत्नीसह ठीक झाल्या होत्या. त्यांनी जुन्या गोष्टी विसरल्या होत्या आणि त्यांनी मलाही जुन्या गोष्टी विसरायला सांगितल्या. मागील काळ कठीण होता, पण आता या मोठ्या आनंदाच्या पुढे मी मागील गोष्टी विसरून गेलो आणि माझ्या आगामी आयुष्याची सुरुवात केली. शीतलने 9 महिन्यानंतर एका सुंदर मुलीला जन्म दिला. माझ्या मुलीच्या जन्मावर रुही आणि मीना देखील आल्या होत्या. रुहीला तिच्या पतीसह आनंदी पाहून मला खूप आनंद झाला. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आपापल्या घरांना स्थिर केले. सर्वजण त्यांच्या कुटुंबात आनंदी होते. जे काही घडले ते मामीने बदलेच्या आगीत केलं. बदलेच्या आगीत व्यक्तीने कधीही स्वार्थी असू नये. बदला घेताना त्याने हे पाहायला हवं की आपण दुसऱ्याला त्रास देत आहोत का. तर लक्षात ठेवा की त्या त्रासाची उलटवणूक आपल्यालाही होणार आहे. त्यामुळे बदला घेण्याच्या आगीत स्वतःला गुन्ह्यात सहभागी करू नका. सर्व काही देवावर सोडून द्या. तोच सर्व निर्णय घेणारा आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.